Gibberellins are in short known as the GA. केमिकली आपण जर विचार केला तर GA चा अर्थ आहे जिबरलिक ऍसिड. म्हणजे काय? हेही एक प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे. म्हणजे या हार्मोनमुळे सुद्धा प्लांटची वाढच होणार आहे. म्हणजे ऑक्सिन, जिबरलिन आणि सायटोकिनिन यांना ग्रोथ प्रमोटर म्हणायचं. इथिलीन आणि ऍब्सिक ऍसिडला ग्रोथ इनहिबिटर म्हणायचं. त्यातलं इथिलीन फक्त गॅसियस आहे, बाकी हे सगळे क्रिस्टलाइन किंवा आपण लिक्विड फॉर्म मध्ये असतात असं आपण म्हणूया. मोस्ट ऑफ हार्मोन हे फ्लोएमच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केले जातात. डिफ्युजनची प्रोसेस त्याला जबाबदार असते. ज्या भागामध्ये तयार होतात तिथून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात, पण त्या ठिकाणी त्यांचा परिणाम दिसत असतो. तसं हे जिबरलिन आहे. जिबरलिन सुद्धा एक ग्रोथ प्रमोटर आहे. दुसरं आहे जिबरलिनची डिस्कव्हरी आपण बघूया. जिबरलिनची जी डिस्कव्हरी आहे ती झालेली आहे जपान मध्ये. जापानीज सायंटिस्ट जे आहेत, या जापानीज सायंटिस्टनी याची जी काही डिस्कव्हरी असेल ती याच्यामध्ये या ठिकाणी केलेले. मग याच्यासाठी 3 शास्त्रज्ञ या जिबरलिनसाठी जबाबदार समजले जातात. त्यातला पहिला सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे कुरोसावा. हा जो काही कुरोसावा नावाचा जो काही सायंटिस्ट आहे, त्या कुरोसावाला काय लक्षात आलं की त्याला असं लक्षात आलं की तिथं काही त्याच्याकडे जी भारताची शेती होती, त्याला राईस प्लांटेशन म्हणूयात, राईस सीडलिंग म्हणूयात, की अशा प्रकारची भारताची रोपं या ठिकाणी शेतामध्ये लावलेली होती. त्याच्या असं लक्षात आलं की यातल्या काही भाताच्या रोपांच्या वर बुरशी पडलेली, आणि ज्याच्यावर बुरशी पडलेली आहे त्या झाडांची उंची ही ॲबनॉर्मली टॉल झालेली आहे. ज्याच्यावर बुरशी पडलेली नाही त्याची उंची नॉर्मल झाली. मग त्याने काय केलं? त्यांनी या भाताच्या रोपाच्या त्यांनी ऑब्झर्वेशन केलं आणि लक्षात असं आलं की या भाताच्या रोगावर एक बुरशी पडलेली आहे, आणि ह्या बुरशीचं नाव आहे जिबरेल्ला फ्युजिकोरा. या बुरशीचं नाव आहे जिब्रेला फ्युजिकोरा. पण या बुरशीमुळे पहिली गोष्ट झाली ती म्हणजे उंची वाढली, झाडाच्या खोडाची उंची वाढली. दुसरं काय झालं होतं? दुसरं, या रोपांना कुठल्याही प्रकारचे सीड लागलेले नव्हते, कुठलाही यील्ड त्याला मिळालं नाही, नो सीड डेव्हलपमेंट. आणि मग या कुरोसावाने अशा रोगाने ग्रस्त असलेल्या किंवा या रोगाला आपण म्हणूयात किंवा या प्लांटेशनला, या सीडलिंगला नाव दिलं फुलिश सीडलिंग. फुलिशचा अर्थ चुकीचं, मूर्ख आपण म्हणूयात. मराठीमध्ये शब्दशः अर्थ बोलला तर मूर्ख. फुलिश सीडलिंगचा इथं अर्थ काय झाला की झाड नुसतंच वाढले पण त्याला बिया लागले. ते तांदळाची जे रोप आहेत आपण म्हणूयात, तांदळाच्या रोपाला या ठिकाणी वर शेंड्याकडे जशी लोंबी लागते तशी या ज्याच्यावर बुरशी पडली त्याला लागलीच नाही. ती फसवणूक झाली असं आपण म्हणूयात. या अर्थाने त्याला नाव दिलं त्यांनी फुलिश सीडलिंग. आणि ही डिस्कव्हरी होती या कुरोसावा नावाच्या शास्त्रज्ञाची. पण त्याच्या असं लक्षात आलं की या बुरशीने एक पदार्थ रिलीज केला. बुरशी जेव्हा या प्लॅन्टवर पडलेली आहे त्या बुरशीने एक पदार्थ रिलीज केलाय, आणि तो पदार्थ आहे जिबरलिन किंवा जिबरलिक ऍसिड. आणि या जिबरलिक ऍसिड मुळे त्या झाडाच्या खोडाची उंची वाढली. मग हे हार्मोन क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये पुन्हा 2 शास्त्रज्ञांनी या ठिकाणी आयसोलेट केलं. एकाचं नाव आहे याबुटा आणि दुसऱ्याचं नाव आहे सुमुकी. त्या 2 शास्त्रज्ञांनी हे जे हार्मोन आहे हे क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये याच प्लांट पासून, आणि असंच हार्मोन त्यांनी जिब्रेला फ्युजिकोरा नावाची जी काही फंग आहे
तो लॅबोरेटरीमध्ये ग्रो केला, वाढवला आणि त्यातनं बाहेर पडलेला पदार्थ बघितला, तो आणि हा सेम दिसला आणि मग त्याला त्यांनी नाव दिलं जिबरलिन्स. ही डिस्कव्हरी जिबरलिन्स. आता सध्या जर आपण विचार केला तर हे जिबरलिन्स जे आहेत ते म्हणजे प्लॅंट मध्ये कुठे सापडतात? प्लॅंट मध्ये रूट मध्ये आहेत, यंग लीव्स मध्ये आहेत, सीड मध्ये असतात, डेव्हलपिंग फ्रूट मध्ये आपल्याला सापडतात. अशा या ठिकाणी हे सगळे जिबरलिन्स आपल्याला सापडतात. मग सध्या या ठिकाणी प्लॅंट मधून वेगळ्या प्रकारचे 150 जिबरलिन्स आयसोलेट केले. 150 प्रकारचे, मे 50 प्रकार, 150 प्रकार कशावर नाहीत? कुठल्या प्लॅंट मधनं काढले त्याच्यावर, लीफ मधनं काढले का, स्टेम मधनं काढले का, रूट मधनं डिस्कवर, त्याच्यावर नाही. 150 प्रकारचे जिबरलिन सध्या अवेलेबल आहेत. पण सगळ्यात पॉप्युलर जिबरलिन हे GA3 या नावाने ओळखलं जातं. मग केमिकली हे काय, याला जिबरलिन असं का नाव दिलंय? तर पहिलं रिझन आहे म्हणजे त्याचं बुरशी, जिब्रेला फ्युजिफेरा नावाच्या बुरशीपासून तो मिळतो म्हणून. आणि दुसरं केमिकल बेस पण याला आहे. केमिकली ह्याच्यामध्ये जीबेन रिंग आहे. या जीबेन रिंग वरनं सुद्धा याला नाव दिलंय जिबरलिन्स. केमिकली हे काय आहे? केमिकली हे एक ऍसिड आहे. त्या ऍसिडचं नाव आहे मेव्हॅलोनिक ऍसिड. केमिकली जिबरलिन म्हणजे काय आहे? तर केमिकली हे एक मेव्हॅलोनिक ऍसिड आहे. म्हणजे जिबरलिक ऍसिड तयार व्हायचे अगोदर हे मेव्हॅलोनिक ऍसिडच्या स्वरूपात असतं. म्हणजे थोडक्यात असं लक्षात घ्या, याला प्रीकर्सर असं नाव द्या. प्रीकर्सर म्हणजे अगोदरचं स्वरूप. प्लॅंट जिबरलिन तयार करणार आहे पण याच्यापासून तयार करणार आहे आणि याला याच्यामध्ये या ठिकाणी म्हणतात प्रीकर्सर. तर हा प्रीकर्सर म्हणजे काय असतो? तर हा प्रीकर्सर म्हणजे अशा प्रकारचा मेव्हॅलोनिक ऍसिड असतो. मग आता हे जे जिबरलिन आहे, ह्या जिबरलिनचे फिजिओलॉजिकल इफेक्ट आणि ऍप्लिकेशन काय, म्हणजे वनस्पतीवर काय परिणाम होतात आणि आपल्याला याचा उपयोग काय आहे, त्याचा सगळ्यात पहिला इफेक्ट आणि रोल जर आपण म्हणला तर तो आहे तो म्हणजे स्टेम इलॉंगेशन. आता इथे मी काही हार्मोनचे रोल तुम्हाला पर्टिक्युलरली सांगतोय. जे 5 हार्मोन चे रोल सांगतो मी. पहिला आता ऑक्सिन. तुम्ही जेव्हा शब्द ऑक्सिन उच्चारणार आहात, लिहिणार आहात, तेव्हा एक शब्द तिथे लक्षात ठेवायचा, सेल इलॉंगेशन. ऑक्सिन म्हणलं सेल इलॉंगेशन. जिबरलिन लिहिलं नाव लक्षात ठेवायचं, स्टेम इलॉंगेशन. सायटोकायनिन म्हणलं की लक्षात ठेवायचं सेल डिव्हिजन. इथिलीन म्हणलं की लक्षात ठेवायचं फ्रूट रायपेनिंग, फळ पिकवणारा हार्मोन. आणि ऍक्सिसिक म्हणलं की सीनेसन्स, लीफ फॉल, ही सगळी लक्षणं जी आहेत ती लक्षात ठेवायची. शक्यतो परीक्षेमध्ये असा एक प्रश्न असतो, एका साईडला हे 5 ऍसिड देतात, म्हणजे 5 हार्मोन देतात, बी कॉलम मध्ये जे रोल देतात आणि तुम्हाला मॅच जर बेअर करावं लागतं तर हे रोल लक्षात घ्या. फिक्स रोल हे असतात, बाकी सबसेट रोल भरपूर आहेत. तर हे रोल वर शक्यतो प्रश्न असतात. मग ह्याच्यामधल्या 2 मधला 5 मधला एखादा दुसरा त्यातला दिला होता, त्याच्यावरून आपल्याला आयडेंटिफाय करणं सोपं जातं. तर जिबरलिनचा रोल लक्षात घ्यायचा. जिबरलिनचा रोल आहे स्टेम इलॉंगेशन. दुसरं, जिबरलिन युजफुल इन द सीड जर्मिनेशन. पण काही बियांच्या मध्ये सीड जर्मिनेशनला उपयोगाला येते. म्हणजे उदाहरणार्थ व्हीटचं बी आहे, गहू असेल, बार्ली असेल. आता बार्ली म्हणजे काय, तर आपलं जसं या ठिकाणी बाजरी असते तशा प्रकारचं हे एक पीक आहे. आपल्याकडे घेतलं जात नाही. युरोपियन कॉन्टिनेंट मध्ये, आफ्रिकामध्ये घेतलं जातं. आपल्या एवढंच गव्हासारखं चुरचील असतं, बार्ली म्हणायचं. मग याच्या ज्या बिया आहेत त्या बिया लवकर रुजाव्या म्हणून जिबरलिक ऍसिड स्प्रे केलं जातं. कारण याचा रोल काय,
जिबर्लिक ऍसिड जर आपण या सीडवर स्प्रे केलं तर त्या बियांच्या मध्ये एक एन्झाईम तयार होतं, त्याला याच्यामध्ये या ठिकाणी म्हणतात अमायलेज. आणि अमायलेज नावाच्या एन्झाईम मुळे गहू असू द्या किंवा बार्ली असू द्या, त्याच्यामध्ये असणारी जी स्टार्च आहे त्याचं रूपांतर इमिडिएटली शुगर मध्ये होतं. आणि मग ती शुगर त्या बियांच्या एम्ब्रिओला मिळते, अन्न मिळतं लगेच. आणि अन्न मिळालं की तो एम्ब्रिओ लगेच रुजतो, जर्मिनेट होतो, म्हणजे जर्मिनेशन फास्ट होतं. म्हणजे आपण एक साधा असा एक्सपेरिमेंट जरी करून बघितला, गहू लागवडीच्या वेळेस आपण काही बिया जिबर्लिन मध्ये ट्रीट करून घेतल्या आणि काही विदाउट ट्रीटमेंट करून घेतल्या, जी जिबर्लिनची ट्रीटमेंट असेल त्या लवकर रुजणार. हा दुसरा. तिसरं, दिस इज द हार्मोन मेनली रिस्पॉन्सिबल फॉर बॉल्टिंग. या हार्मोन मुळे बॉल्टिंग होतं. आणि ह्या बॉल्टिंगचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला कॅबेज मध्ये पाहायला मिळतं. बॉल्टिंग म्हणजे काय? सोपं लक्षात घ्या. बॉल्टिंग म्हणजे इन्क्रीज इनटू द लेंथ ऑफ इंटरनोड प्रायर टू द फ्लावर फॉर्मेशन, फ्लावर इनिशिएशन. फुलं लागायच्या अगोदरच खोडाची उंची झपाट्याने वाढायला लागते. कारण खोडावर जर आपण बघितलं, खोडावर तुम्हाला नोड आणि इंटरनोड असे भाग दिसतात. हे खोड आहे, हे नोड आहे, आणि या दोघांमधलं इंटरनोड. आपल्याला माहिती नोडला नेहमी काय लागलेले असतं? पानं, बड इथंच लागलेले असतात. ऊस बघा, गहू, ज्वारी, बाजरी कुठलाही बघा, किंवा अगदी डायकॉट मधला आपला आंबा, चिंच बघा, फांदी जी आहे ती नोड समजायची. मग दोन फांद्यामधलं अंतर म्हणजे काय? इंटरनोड. मग या हार्मोनमुळे काय होईल? या हार्मोनमुळे इंटरनोडची लांबी वाढणार आहे. एवढा इंटरनोड होतो तो एवढा लांब झाला. मग असं प्रत्येक ठिकाणी झालं तर काय होईल? आपोआप स्टेबिलायझेशन होणार. पण हे पर्टिक्युलरली कॅबेज सारख्या प्लॅंट मध्ये दिसतं. कॅबेज म्हणजे कोबी. कोबी मध्ये आपल्याला माहिती ते जे काही लागलेलं असतं सगळं गट्टा आहे, सगळा टफ्ट आपण त्याला म्हणतो, बॉल. त्याच्या आत सेंटरला एक बड असते. कापा त्याला बरोबर आत तुम्हाला सेंटरला एक जाडसर बड दिसते. ही सगळ्यात मोठी बड आहे समाजाची. मग ह्या बडच्या कडेला सगळी पानं अशी घट्ट बसलेली, मग तो बॉल तयार झाला. बरोबर आहे. जर का आपण कॅबेजचं प्लांट लहान असताना त्याच्यावर जिबर्लिन फवारलं तर काय होतं? त्या कॅबेजच्या प्लांटची उंची ॲबनॉर्मल वाढते. एवढं प्लांट आहे कॅबेज, जिबर्लिक ऍसिड फवारली तर 15 फुटापर्यंत उंची वाढते. आणि ही पानं एकमेकापासून इतकी लांब जातात की त्याचा बॉल तयार होत नाही, गड्डा जो तयारच होत नाही. याला म्हणायचं बॉल्टिंग. मग इथे शेवट फ्लावर लागलं असतं, शेंड्याला सगळं झाल्यावर त्याला म्हणायचं बॉल्टिंग. तर हा बॉल्टिंगचा इफेक्ट जो आहे तोही या जिबर्लिक ऍसिडमुळे आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. रोझेट अपीअरन्स इथं जे असेल ते दिसतं, इकडे एक पान इकडे एक पान असं अल्टरनेटिव्हला रोझेट अपीअरन्स म्हणतात. तो दिसायला लागतो. दिस इज बॉल्टिंग. चौथा रोल या जिबर्लिनचा असा सांगितला जातो, दिस इज द हार्मोन रिस्पॉन्सिबल टू इंट्रोड्यूस पार्थेनोकार्पी in the fruit like that of the tomato. पार्थेनोकार्पीचा अर्थ काय? फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. फलन न होता ओव्हरीचं रूपांतर फळामध्ये होतं. युजली लक्षात घ्या, आपण कुठल्याही प्लॅंटचा विचार करूया. कुठल्याही प्लॅंटमध्ये जे फळ लागत असतं ते फळ लागायच्या अगोदर त्याच ठिकाणी काय असतं? फुल लागलेलं असतं. फुलामध्ये जे गायनोशियम आहे, ओव्हरी आहे, त्याचं रूपांतर कशामध्ये? फळामध्ये होतं. ओव्हरीचं रूपांतर फळामध्ये व्हायला एक प्रक्रिया व्हावी लागते. पहिल्यांदा पॉलिनेशन आणि नंतर फर्टिलायझेशन. पण हे हार्मोन जर आपण त्या फुलावर स्प्रे केलं, उदाहरण टोमॅटो आहे,
टोमॅटोच्या प्लांटला जर फुलं लागली तर त्याच्यावर आपण जर काय फवारलं तर तिथं पॉलिनेशनची गरज नाही, फळं लवकर तयार होतील आणि सगळ्यात महत्वाचं फळाच्या आतमध्ये बिया नसणार आहे. पार्थेनोकार्पीचा या ठिकाणी वैशिष्ट्य असं असतं, फ्रूट इज फॉर्मड विदाउट फर्टिलायझर, विदाउट सीड, सीडलेस फ्रूट ज्याला आपण म्हणतो ते सगळे या पार्थेनोकार्पीने तयार करता येतात. आणि पार्थेनोकार्पी इंट्रोड्यूस करणारा हार्मोन कोण आहे? लक्षात. तर हा एक चौथा पाचवा याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. सिमिलरली दिस इज द हार्मोन रिस्पॉन्सिबल टू इन्क्रीज नंबर ऑफ फ्रूट अँड साइज ऑफ फ्रूट. हे अगदी सोपं द्राक्षामध्ये सध्या वापरलं जातं. द्राक्षाला जेव्हा मणी लागतात मग त्याचं रूपांतर घडामध्ये होतं. त्या घडाला लागलेली द्राक्षे त्या प्रत्येक द्राक्षाची लांबी आणि आकार वाढवण्यासाठी एक औषध फवारतात, जी भरली नाही ते फवारलं की त्याचं सगळं जे पाणी येणार आहे मुळातनं ते पटापटा त्यात जायला, जसं पाणी जाईल तसं ते द्राक्ष लांबायला लागतं. बरोबर आहे. किंवा डाळिंबामध्ये सुद्धा बघा, डाळिंबामध्ये सुद्धा काय फळ आपलं फळ सेटिंग झालं की आकार वाढवायला लागतो आपल्याला. त्याचा आकार वाढवायला सुद्धा काय लागलं तेच लागतं. सो इट इज रिस्पॉन्सिबल टू इन्क्रीज द नंबर ऑफ फ्रूट अँड साइज ऑफ फ्रूट. ग्रेप मध्ये हे बेस्टली तुम्हाला याच्यामध्ये या ठिकाणी दिसतं. तर हे जिबर्लिनचा जर विचार केला तर जिबर्लिनचा हा एक रोल आहे. सहावा रोल या जिबर्लिनचा असा सांगितला जातो, सहावा रोल या जिबर्लिनचा असा सांगितला जातो की जिबर्लिन जे असेल हे जिबर्लिन याच्यामध्ये इट इज द हार्मोन रिस्पॉन्सिबल टू कन्वर्ट morphologically dwarf into tall. म्हणजे काय तर जे प्लांट मॉर्फॉलॉजिकली फिनोटाइपिकली टॉल आहे, सॉरी डॉर्फ आहे, सॉरी जिनोटाइपिकली पण ते असणार आहे. म्हणजे काय तर आता मेंडलचा एक्सपेरिमेंट आपल्याला पुन्हा बघावं. मेंडलने जे काही गार्डन पीस स्वीट बघितलं होतं, वाटाण्याचं झाड बघितलं होतं, त्यात दोन व्हरायटी होत्या. एक जास्त उंची असणार आणि एक कमी उंची असणार. आता कमी उंची असणारा जे प्लॅंट आहे त्याला आपण नाव दिलं होतं डॉर्फ. त्याच्या आपण त्याची उंची काही टॉल एवढी होणार आहे का? नाही. मग अशा डॉर्फ प्लॅंट आपण घेतलं, त्याच्यावर जर जिबर्लिन फवारलं तर जिबर्लिनचा रोल काय? म्हणजे आपोआप या डॉर्फची उंची पुन्हा एवढी होणार आहे टॉल एवढी. पण आता लक्षात घ्या, त्याची उंची टॉल झाली, त्याला फुलं लागणार आहे, त्याला पॉलिनेशन होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे, त्याला पण शेंग लागणार आहे, शेंग लागून त्यात बी तयार होणार आहे. ते बी जमिनीवर लावलं ते प्लॅंट डॉर्फ असणार आहे, ते टॉल नसणार आहे. कारण याचा रोल काय? डॉर्फ. इट विल कन्वर्ट ओनली फिनोटाइपिक कॅरेक्टर. तो जीन्स मध्ये बदलत नाही, लक्षात घ्या. तो फिनोटाइपिकली डॉर्फ इज कन्वर्टेड इनटू द फिनोटाइपिकली, म्हणजे जिनोटाइपिकली डॉर्फ इनटू फिनोटाइपिकली डॉर्फ असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर हा रोल याच्यामध्ये आहे. आणि आता सध्या जर विचार केला तर ह्या जिबर्लिनचा वापर आपल्याकडे ऊसामध्ये सध्या चालू आहे. ऊसामध्ये जर का आपण ह्याचा एक पॉलियर स्प्रे घेतला, नॅपसॅक किंवा आपले जे काही वेगळे पंप असतात त्यांना जर घेतलं, ते पानावर फवारलं तर साधारणपणे 20 ते 25% उत्पन्नामध्ये वाढ होते. म्हणजेच काय होतं, ते जे आहे ते खोडामध्ये जातं आणि खोडाच्या पेराची जी उंची आहे ती काय होणार आहे? वाढणार. त्याची उंची वाढली की आपोआप काय झालं? ऊसाची उंची वाढली म्हणजे आपोआप काय वाढणार आहे? वजन पण वाढणारच आहे. तर 15, 20, 25% पर्यंत उत्पन्नामध्ये वाढ जिबर्लिक ऍसिड मुळे या ठिकाणी सध्या दिसते. जिबर्लिक ऍसिड सध्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे वापरला जातो. तो एक रोल याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल टू स्टॉप द सीनेसन्स अँड एजिंग. म्हणजे हे जर आपण प्लॅंटवर फवारणी केलं तर प्लॅंटची जी मॅच्युरिटी ती कमी होत जाते. पानं पिवळी पडणं, विल्ट होणं, वाढ थांबणं, हे सगळं ह्याच्यामुळे कमी होऊ शकते. तर असं एक ग्रोथ प्रमोटर म्हणून याच्याकडे या ठिकाणी
या हार्मोनकडे या ठिकाणी बघितलं जातं. सिमिलरली इट इज द हार्मोन रिस्पॉन्सिबल टू कॉज प्रोडक्शन ऑफ मेल फ्लावर्स ऑन द एस्पेशली फीमेल प्लांट. जे फीमेल प्लांट आहे त्याला मेल फ्लावर तयार होणार नाही. अशा ठिकाणी जर आपण या जिबर्लिकला फवारलं तरी सुद्धा त्या फीमेल प्लांटवर मेल फ्लावर तयार होतात आणि मग तिथं पॉलिनेशन वाढतं, मग फळाचं प्रमाण पण तिथं वाढतं आणि उत्पन्नामध्ये वाढ झालेली असते. दिस इज कॉल्ड एज द लक्षात. याला आपण काय म्हणूया, 2 नंबरचं हार्मोन आहे त्याला नाव दिलं जिबर्लिक. तर जिबर्लिक म्हणले की एवढ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये या ठिकाणी लक्षात ठेवा. किती वेळ झाला? 20. ओके, स्टॉप करा.